महाकालेश्वर महाराजांच्या जय नगरी जय महाकाल। फाइनली उज्जैन में पहुंच चुके हैं। तो ऐसा मजा आ रहा है ना, स्वर्ग में जाके आ चुके हैं नीचे। अभी बहुत मजा आया यहाँ पे। तो अभी नहाने जा रहे हैं। एक गोष्ट सांगू का, इथं आल्या ना अगोदरच कुठेतरी भक्त निवासामध्ये ना रिझर्वेशन करून ठेवा, नाहीतर इथे एवढी फजिती निघेल ना आयुष्यभर। आणि लेडीज असेल तर अगोदर करूनच ठेवा। म्हणजे आता तर आम्ही पोरं चाललो क्षिप्रा नदीच्या नदीकाठी आंघोळ करण्यासाठी, त्यात का नाही एवढं। आणि नदीच्या समोरच आहे श्री महाकालेश्वर भक्त निवास, तुम्ही तिथं चेकआउट करू शकता, एवढं काय हे नाही। बघू आता काय काय होईल पुढे चालून। टॉयलेटची तर हे एवढी काही गर्दी दिसत नाही इथं। आणि अजून एक म्हणजे की कॉरिडॉर बनवलेलं आहेत जागोजागी, एवढं काय होत नाही। आणि हा दिसणारा तुमचा भक्त निवास आणि समोरच महाकालेश्वर मंदिर असा। चाल सगळे चालू रे। महादेव मंदिर केवढीचा। मी आलेलो आहे उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिर मध्ये। टिका विका लागून सगळं तयार झालेलं आहे। गर्दी एवढीची काही जास्त दिसत नाहीये काय, सगळीकडे गोष्ट नाही, आवाज हे ते चालूच आहे। अजून दर्शनाला काही लागू नाही, वेळ आहे अजून। हो काय होईल अजून, ठीक आहे लेट्स गो। शेवटी दर्शनाला आलेलो आहे आम्ही। तुम्हाला माहितीच असेल 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेला हा उज्जैन महाकालचा मंदिर आहे, जो दक्षिणमुखी पसरलेला आहे। काही घोषणा ते चालू आहे आणि श्रावणाचा महिना असल्यामुळे जरा गर्दी जास्तच आहे, त्यामुळं खूप सुंदर आहे। तुम्ही बघायला यायलाच पाहिजे, एवढं काय ना। फक्त जागी जागी ना फ्लेक्स त्यांनी लावले नाही, त्याच्यामुळे जरा त्रास होईल। पण परिसर एकदम स्वच्छ ठेवलेला आहे मंदिर यांनी। आणि त्यासोबत कॉरिडॉर पण बनवलेला आहे, सुंदर सुंदर मूर्ती आहेत त्याच्यामध्ये बघण्यासाठी। ए चालू रे।
काय थंडगार वाटते ना अमित भाऊ. हा मजा आहे हा उज्जैन महानगरीमध्ये. तर मित्रांनो आपण आलो आहे उज्जैनच्या महालोक या नवीन कॅरिडॉरमध्ये. सगळ्या महात्म्यांची विक्रमादित्यांची आणि मोठमोठ्या संतांचे असे पुतळे लावलेले आहेत सगळ्यांनी. छान आहे तसं. मस्त थंडगार ते तर आहे जण. अरे बसकाळी कोण रे कोणा भाई लोग तर तुम्ही बघताय हा आहे महाकाल लोक. अप्रतिम असा नजारा. ओके रावण तो वागा हा रावणच आहे रे. खूप भारी भारी आपल्या देवदेवतांचे पुतळे लावलेले तिथे. आणि आपला खंडोबा महाराजांचं पण आहे तुम्हाला दाखवतो आता. ओके ते बघा मल्हारी. आणि माझ्यासोबत माझे दोन मित्र. हा आहे साई राठोड आणि हा आहे आपला अमित राठोड आपला जिगरी. आणि मी तर माहितीच असेल तुम्हाला सांगायची काही गरज नाही आपल्याला. काय मस्त आहे फिरायला उज्जैन तसं काय नाही एवढं. काय एकदम मन फ्रेश होतं. हा बघा हाय जमा गे रे आपण. ही हाशीची बिंदाची तू. ओके आता संध्याकाळ नाही जेवली मग. उद्या येतोय म्हटलं. उद्या हा आज सांग देखकर जमा के तो कुछ लागे. हे 4 5 आहे एवढीच. हो मला एवढीच नाही आजी. ठीक आहे एवढीच एवढी 4 ही किती एक नंबर. काय भाई
असे टॅलेंटेड आहेत त्यांनी हे आई शपथ काय इतिहास आज भी नाम आज भी अमर कसं वाटला की पाटील पाटील भेटून फोनला काढून बोल पडून दिला किडा उठव द्वारिका सरक सरक तुम्ही आजो बघताय ना आपल्या भारताचा एकदम अति प्राचीन मॅप आहे येणू काय मला थोडं करू दे मित्रांनो आहे भारत माता मंदिर मजा करत आहे आम्ही वैतागू तर मित्रांनो तुम्ही बघू शकता मी अर्धा 2 तासापासून महाकाल कॉरिडॉर फिरतोय पण अजून पण संपलं नाही एवढा मोठा प्रकल्प त्यांनी बांधलेला आहे आणि खूप चांगल्या चांगल्या मूर्त्या आहेत तशा आपल्या महादेवांच्या सगळ्या देवी देवतांच्या मूर्त्या आहेत तिथे तुम्ही बघू शकता ध्यानस्थ बसलेली आपली शिवशंभो हर हर महादेव यांची मूर्ती हे बघा एकदम पांढऱ्या शुभ्र संगमरवरामध्ये बनवलेली ही मूर्ती आहे नजारा पण खूप म्हणजे खूप भारी आणि इथं रात्री लाईट शो असतो म्हणे खूप मोठा आहे तसं काय नाही एवढं बघू आणि हा आहे विजयस्तंभ चला तर मी तुम्हाला दाखवतो तुम्ही बघू शकता सगळ्या ऋषीमुनींची पण इथं खूप मोठ्या अशा प्रकृती त्यांच्या आणि मूर्ती त्यांनी स्थापन केलेली आहेत हे बघा महर्षी भारद्वाज हे बघू शकता तुम्ही त्याचसोबत महर्षी विश्वामित्रा यांची पण खूप मोठी अशी मूर्ती इथं पाहायला भेटते आपल्याला खूप सारे असे सगळे आपल्या ऋषीमुनींची ना त्यांनी आणि महाकाल कॉरिडॉर खूपच मोठं आहे तसं बघायला गेलं तरी खूप वेळ लागेल तुम्हाला सगळ्या गोष्टी आहे आणि सगळा इतिहास ना असं पूर्ण डोळ्यासमोर ओपन होतो तसा बघितलं तरी आणि हा आहे आपल्या महर्षी जमदग्नीचा भव्य असा पुतळा ठीक आहे बघू शकता तुम्ही मी 7-8 आणि बघितले मी तसं आता हे आहे महर्षी वसिष्ठ ज्यांना सूर्यवंशचा पुरोहित सुद्धा असं म्हणलेलं आहे आणि 7वे मंडल यांचे अधिपती म्हणून त्यांना संबोधतात आहे खूप सारं असं बघण्यासाठी आणि चांगल्या प्रकारे तसं काम केलेलं आहे म्हणजे एकदम सुरेख आणि देखण्या अशा मूर्ती त्यांनी स्थापन केलेल्या आहेत मला तर खूप भारी आवडलं तुम्ही पण एकदा अवश्य भेट द्या महाकाल नगरी उज्जैनला
तुम्ही बघू शकता माझे दोन्ही मित्र आता माझ्या मागं येऊन बोर झालेले आहेत. त्यांनी असे पायरीवर बसले आहेत दोघं. त्यांच्या तोंडाकडे बघून असं वाटतं की हे खूपच बोर झालेले आहेत.